मित्रांनो, हा आहे माझा प्रोटीन लोडेड लंच पनीर राईस. 590 कॅलरीज आणि 45 ग्रॅम प्रोटीन. हेवी वर्कआउट किंवा लाँग ऑफिस डेज असेल तर त्यासाठी परफेक्ट. मी धनराज, सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आणि ट्रान्सफॉर्मेशन कोच. DC फिट किचन या मराठी चॅनलवर मी आपल्या महाराष्ट्रीयन घरात बनणारे प्रॅक्टिकल आणि हेल्थ अँड फिटनेस फ्रेंडली रेसिपीज तुमच्याशी शेअर करतो. तर या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे ग्रीन पीस, ज्याला आपण वटाणे असं म्हणतो. त्यानंतर हे व्हेजिटेबल्स आहे, ज्यामध्ये आपण ब्रॉकली घेतलेला आहे. त्यानंतर गाजर तुम्ही बघू शकता, कॅप्सिकम, ढोबळी मिरची, हिरव्या मिरच्या आणि घरी बनवलेली जिंजर गार्लिक पेस्ट जी आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहे. त्यानंतर 200 ग्रॅम शिजवलेला भात जो आहे तो आपण असा मेजर करून घेतो आहे. तर तुम्ही 200 ग्रॅम भात जो आहे तो अंदाजे घेऊ शकता अशा क्वांटिटीमध्ये. त्यानंतर 2 लिटर दूध घ्यायचं आहे, ते बॉईल करायचं आहे आणि त्यामध्ये असं विनेगर टाकू शकता किंवा एक लिंबू पिळून टाकू शकता, जेणेकरून हे दूध फाटेल आणि त्याचं पनीर तयार होईल. पनीर वरची येईल आणि जे व्हे लिक्विड आहे ते तुम्हाला सेपरेट करावं लागेल. त्यासाठी तुम्ही असं एक कपडा घेऊन स्वच्छ पनीर आणि जे व्हे लिक्विड आहे ते सेपरेट करू शकता. आणि रेडी आहे तुमचं 200 ग्रॅम फ्लफी पनीर, जे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आणि घरी बनवल्यामुळं यात काही प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल्स पण नाही आहेत. तर हे 200 ग्रॅम पनीर जे आहे ते अशा क्यूब्समध्ये कट करायचं आहे छोट्या-छोट्या, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने कुक होईल. तर सुरुवात करूयात आपल्या या रेसिपीला. तर यामध्ये तुम्ही असं बघताय, जसं गॅसवर मी स्टेनलेस स्टीलची कढई घेतली आहे. तुम्ही अशी कढई यूज करू शकता. नॉनस्टिक पॅन जो आहे तो तुम्ही वापरू नका. त्याऐवजी ही स्टेनलेस स्टीलची कढई जर वापरली तर ती तुमच्या हेल्थसाठी लाँग टर्मवर खूप फायद्याची ठरेल आणि जेवणही त्यात एकदम छान पद्धतीने बनतं आहे. तर इथे आपण एक मीडियम साईजचा टेबलस्पून वापरतो आहे, ज्यामध्ये आपण कच्च्या घाण्यातील शेंगदाण्याचं तेल जे आहे ते आपण वापरतो आहे बेसला. या तेलामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट थोडीशी तुम्ही टाकू शकता आणि गॅस जो आहे तो आपला मीडियम फ्लेमवर असला पाहिजे, जेणेकरून हे सर्व जळणार नाही. तर ही जी जिंजर गार्लिक पेस्ट आहे ती तुम्ही अशा पद्धतीने हलवू शकता जोपर्यंत ती थोडी काळी पडत नाही तोपर्यंत. तर यामध्ये छोटीशी वाटी ग्रीन पीस जे आपले वाटाणे आहे ते टाकू शकता. त्यानंतर ढोबळी मिरची थोडीशी छोटी वाटीभर, जसं तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण इथे गाजर टाकतो आहे, तेही एक छोटीशी वाटीभर आणि शेवटी आपली ब्रॉकली. तर या 4 गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या जिंजर गार्लिक पेस्टवर टाकलेल्या आहे आणि चांगल्या पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते आपण हलवून घेतो आहे, जेणेकरून तेल आणि जे जिंजर गार्लिक पेस्टचा जो फ्लेवर आहे तो या सर्व व्हेजिटेबल्सवर चांगल्या पद्धतीने येईल. तर यावर तुम्ही ही ग्लासची जी लीड आहे ती ठेवू शकता, जेणेकरून जे व्हेजीज आहे ते सर्व चांगल्या पद्धतीने स्टीम होतील. गॅस मिडियम फ्लेमवरच असला पाहिजे आणि 1 मिनिटानंतर ही लीड जी आहे ती तुम्ही काढून घ्यायची आहे. हे मिक्सचर थोडंसं स्टर करून आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा लाल मिरचीची पावडर, त्यानंतर 1 चमचा हळदी आणि 1 चमचा धने पावडर. थोडंसं ब्लॅक पेपर, ज्याला आपण काळी मिरीची पूड असं म्हणतो, तेही तुम्ही टाकू शकता चवीसाठी. 1 ते 2 मिनिट हा मिक्सचर चांगल्या पद्धतीने तुम्ही स्टर करा, हलवून घ्या, जेणेकरून सगळे पदार्थ एकमेकांशी चांगल्या पद्धतीने मिक्स होतील. आणि गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवरच ठेवा. आपल्या भाज्या जळणार नाही याची काळजी घ्या. यानंतर आपलं होममेड पनीर जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि तेही चांगलं मिक्स करा, स्टर करा. शेवटी सर्वात महत्त्वाचं 1 टेबलस्पून तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता. त्यानंतर 200 ग्रॅम कुक केलेला जो राईस आहे तो तुम्ही यात टाकू शकता. तर हे सर्व परत 1 मिनिट त्याला स्टीम होऊ द्या. त्यासाठी आपण हे जे कव्हर आहे ते त्यावर टाकतोय. तर इथे रेडी आहे आपला हाय प्रोटीन व्हेजिटेरियन मील, जे तुम्ही तुमच्या लंच किंवा डिनर कुठेही कन्झ्युम करू शकता. मित्रांनो, यामध्ये होममेड पनीर असल्यामुळे तुम्हाला चांगलं व्हेजिटेरियन, प्रोटीन आणि फॅट्स या दोन्ही गोष्टी भेटणार आहेत. त्यानंतर जे राईस आहे त्यामधून तुम्हाला कार्ब्स भेटतील. जे व्हेजिटेबल्स आपण ॲड केले त्यात विविध मल्टीव्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर जे आहे ते तुम्हाला भेटणार आहे. तर ही जी रेसिपी आहे खूप हेल्दी आहे आणि तुम्ही ट्राय करू शकता.
तर अशाच हेल्दी, फिटनेस फ्रेंडली जे आपल्या महाराष्ट्रीयन घरात बनू शकतात अशा रेसिपीज जर तुम्हाला लागत असेल तर नक्कीच हा जो आपला मराठी चॅनल आहे DC फिट किचन याच्याशी तुम्ही कनेक्टेड राहा. धन्यवाद. आपण भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये.